मंदिर में, महादेव के मंदिर में जाना है कपिल के। गाइस ये देख सकते हैं, ये है गली। तो हमारे साथ लास्ट तक बने रहे कि हम आगे आगे जा रहे हैं। ये मुर्गे, आपने कभी देखी? ये है रास्ता उधर जाने का। ये बोलना मी कुरकुरे आणायला रे गोड लाडू आणू का? देख सकते हैं ये हमारा बंदा दुकान पे जा रहा है। ये है दुकान। पाहू शकता तुम्ही भावांनो, कसा खात आहे। याला काय म्हणणार, तुमच्या चाहत्यांना काय म्हणणार, तुम्ही तुमच्या चाहत्यांना काय म्हणणार? तुम्ही अशा डेंजरस जागा आल्यात तर असे कुरकुरे चाऊमिनचे घेऊन येता, भूक लागल्या खायला। पाहू शकता मित्रांनो इकडे काय आहे, पाहू शकता मित्रांनो, हे आमचा मित्र इथे एक बसलेला आहे, जेडी म्हणते त्याला। हे आहे जीवन ढाकरगे, थोडे काळे असले तरी हे जे विचारले गोरे आहेत। तुम्ही असं फिरायला आले असं पेढा खाऊ शकता मित्रांनो, असं आहे पा दोन वाला। आप पानी को भी पी सकते हैं दोस्तों, ये पानी हम पीने लायक अभी बना सकते हैं, लेकिन हमें अभी प्यास हमारे नहीं पास लगी है। हमारे पास लाइफ स्ट्रॉ नहीं है, नहीं तो इसको भी पिया होता हमने। और आप ऐसे कभी घूमने जाए तो मस्ती जरूर रहे दोस्तों, टाइम पास के वास्ते। चलिए तो हमारे साथ लास्ट तक बने रहिए। हम जा चुका है, इसके पहले भी आ चुका है। इसका नाम कालू है, गाड़ी से हो और ऐसे आपको नारियल बीजे ये कुछ भी करता है। नारियल कभी भी मिले तो इसको ऐसा हाथ मत लगाना दोस्तों। ये ऐसे नारियल मिले तो हाथ लगा सकते हैं गाइस, मैंने तो अभी लगाया। और ये देखिए बंदर, गार्डियन जीवन ढाकर यहाँ पे मुतरा है, हमारा गार्डियन से हो। ये है इमली का पेड़, झाड़ है, झाड़ इमली का झाड़ है ये। उस पर आप भूल के भी जाने की कोशिश मत करिए दोस्तों, नहीं नहीं, माथ छूट जाएंगे वरना आपकी। वो तो है यार दोस्तों, हमारे साथ यहाँ पे एक गाड़ में घुस जाएंगे। एक दिन तक गाइस यहाँ पे बहुत बड़ा पानी रहता था, लेकिन अभी सूखी है, काला पड़ा है। काला पड़ा है, सही बात है। तुम्हारे पास कपड़े नहीं होंगे तो ये उठा ले सकते हो, ब्रांडेड। तो देख सकते हैं कैसा पूरी खा रहा है। ये देखिए इमली के ऊपर चमगादड़ बंदर भी है, काफी खतरनाक होते हैं दोस्तों, ये कभी भी आक्रमण में हमला कर सकते हैं, दिन में भी और रात में भी। और आपको ठंडी वजह तो इसको डाला सकते हैं आप। ये शहद भुनाने के लिए अच्छा है वो, शहद मिलाने की इसको गौरी कहती है। अभी माचिस नहीं लाई और ना हम तो हमारे साथ लास्ट तक बने रहिए। इसके पहले भी मैं नहीं आया था गाइस, लेकिन ये इसके पहले भी यहाँ पे आया हुआ है। ये जगह इनके पहचान की, इसलिए हमने इनको लाया है जेडी को। ये काफी खतरनाक जगह है, यहाँ पे कुत्ते सांप कुछ भी आ सकता है। सांप कुत्ते के साथ घूमने की आदत क्या हो रहा है, जैसे कि हमारे साथ अभी घूम रहे हो। तो चला गाइस शेवटपर्यंत। जेडी तिकडे पाहू शकता कोणीतरी कपडे धुत आहे, दमदी तो हमारे साथ बने रहे गाइस। खतरनाक जगह है ये। यहाँ पे एक जमाना था, यहाँ पे नदी हुआ करती थी। अरे यहाँ पे अभी कुछ नहीं है, दुष्काळ हुआ है। आने के लिए कुछ ढूंढ रहे गाइस। तुम मेरी यहाँ उड़ जाएंगी क्या नहीं, तो देख सकते हैं। तो मेरे साथ गई आप, जय हो। गाइस ये काफी खतरनाक जगह है, यहाँ पे मैं कुछ बोलाऊं। देख देखिए सकते हैं, मारना में मत कीजिए, अब हम यहाँ पे पत्थर को उठाने मत कोशिश करिए आप। इसके नीचे हाँ चढ़ भी सकता है। खुद में ही टाइटेनियम है। तो ये देखते ती इधर बहुत बड़ा सुरंग आहे, पण पाहू शकता हे आम्ही तो आमचा इकडून चाललाय आणि हे जरा हुशार गतीचे इकडून चालले, इकडे भांगर धुंडायची कोशिश करायले। इकडे काय महिला आहे त्या कपडे धुवायला, आपण आम्ही दाखवू नाही शकत ते कपडे घ्यायला दुसरं काय नाही करायला माझ्या। कसे आमच्या कोणी कारवाई पण करू शकते, बरोबर आहे का नाही? चले गाडी 8-10वीच्या मराठीचा पहिला पेपर त्यानिमित्त सर्व 10वीच्या मित्रमैत्रिणींना ऑल द बेस्ट, चांगला पेपर आणि असंच पास व्हा, कॉपी करू नका, चाय करा। 3
जय हिंद जय मित्र. आज दिनांक किती रे? आज दिनांक 20 फेब्रुवारी 2026. आमचा हा दुसरा व्लॉग आहे. तर सर्वांनी आमच्यासोबत पुढे चालण्याची कृपा करावी. यहाँ पे हमारा दोस्त क्या कर रहा है देख सकते हो. यहाँ पे निवांत बैठा है, लेकिन उसको क्या पता खतरा कहाँ से भी और किधर से भी आ सकता है. क्या क्या पता है, यहाँ पे सांप भी कुछ भी आ सकता है. लेकिन लेकिन हमें को सांप पकड़ने की आदत है. हम एक हाथ से सांप पकड़ते हैं और उसका खून निकालते हैं. हमारे खून में टाइटैनिक है. आप ऐसा घर पे करने की कोशिश. टाइटैनिक गाइस, टाइटैनिक यहाँ पे डूबा था. टाइटैनिक जहाज यहाँ भी डूबा था. इसके ये है पायलट. इसके पहले भी यहाँ पे 2 बहन के लौड़े आए, लेकिन मैं पहली बार इनके साथ आया हूँ. लेकिन छिनाल के बहुत बकचोदी कर रहे हैं. यहाँ पे कुछ दिख चुका है गाइस इनको. यहाँ पे देख सकते हैं गाइस, हमारे साथ बड़ी है. इधर है खोपा. यहाँ पे चिड़िया का खोपा मिल चुका है हमको, लेकिन उसमें अंडे नहीं है. अंडे नहीं है. ये देख सकते इसकी मांगी आँख. ये अंडे जैसे ही देख है. सकते हैं खोपा है ये. तो चला मित्र, इसमें अगर अंडे होते तो हम इसको बॉईल करके खाते हैं, वो लेकिन तो बात सही है. लेकिन जान दो भाई. चालू लगेच बंद नको करू. ही आहे जवारी. तुम्ही पाहिली नसेल कधी. ये जवारी है. यहाँ पे आप कभी भी अंदर जाने की कोशिश मत कीजिए. और बहुत हानिकारक है गाइस ये. मालिक आ गया तो बहुत मारेगा. वो तो है. उसकी, लेकिन आप टेंशन मत लीजिए. हमारे साथ बड़े है गाइस. तानने देंगे गाइस. अब होली आ रही है 3 मार्च को. तो ये देखिए फूल आ चुके हैं. ये फूला बहुत ही ज्यादा अच्छे होते हैं गाइस. के लिए फूला आप क्या करने की. ये फूला खाली उसको पानी में रस कुछ तो दिखाएगा इस हमको. तो ये देखते जेडी को कुछ तो दिखाएगा इस. देखिए घंटा भी रहेगा इसे. वो है मोर. ये फूला खाली गाइस 4 गांव में आते, दूसरे गांव में नहीं आते. काफी दूर से लोग आते हैं फूला लेने के लिए. महाराष्ट्र के बाहर से लोग आते हैं होली के वास्ते खेलने के लिए. पीछे ही एक पाकिस्तानी आ चुका था, या पकडा गया. ये गाते मी रस्ता भटकलेला आहे मित्रांनो. हे असं म्हणत आहेत की चकवा लागलेला आहे. तसं काही नसतंय. तर आम्ही चालू समोरच्या रस्त्याने. तिकडे पाहू शकता कपडे वाळत आहेत एकदम रॉयल. हाँ तो दोस्तों, हाँ हम इस मंदिर के बहुत करीब आ चुके हैं. थोड़े दिन में हम जाने वाले. ये मंदिर का इतिहास बहुत पुराना है गाइस. ऐसा कहा जाता है कि आधा जमीन के ऊपर है और आधा नीचे है. असं म्हणलं जातं हे मंदिर अर्ध खाली आहे अर्ध वर आहे. पाहू शकता मित्रांनो, मी पण आहे सोबत कॅमेरामॅन. तसंच आम्ही आज मंदिर पाहायला जाणार आहोत. खूप प्राचीन मंदिर आहे हे. माहिती आहे मित्रांनो. बोर्ड सुंदर लावलेलं शिकलेले आहे. असतात तुम्ही मित्रांनो, मित्रांनो. इथं काय इथं भेटलं foreigners पण आलेले आहेत मित्रांनो. सर्व लोक. साईडला तुम्ही एक मंदिर आहे महादेवाचं, आणि इकडे खूप मोठं विशाल काही मंदिर आहे. तसे 3-5 त्या गावात मंदिर आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, चला. पुढची माहिती आम्ही तुम्हाला समोर नक्कीच देऊ. नक्की तुम्ही आमच्या शेवटपर्यंत आमच्या थांबा. ब्लॉक वर शेवटपर्यंत थांबा फक्त तुम्ही जरा. हे आहेत झेंडूचे फुलं. चला मित्रांनो, इथं आलेलो आहोत आम्ही मंदिरात. पाहू शकता मित्रांनो, नदीच्या काठी हा मंदिर बसलेला आहे. नदीच्या दगडाचा आहे मित्रांनो. त्या टायमाच्या इंजिनियरने कसं बनवलं असं मित्रांनो पहा. नदीच्या काठी जेव्हा नदीला पाणी देतात ह्या मंदिराला पाणी येते. पण मित्रांनो मंदिरात जात नाही. मूर्ती इथं काहीतरी लिहिलेली मूर्ती. इथं पहिल्या काळामध्ये की नाही नदी असायची. तुम्ही पाहू शकता हे मंदिर खूप प्राचीन आहे. पुरं काळा दगड आहे मित्रांनो. हे आता हा दगड खूप महाग भेटेल जर का घ्यायचा म्हणजे तो पुरं हे बघा मित्रांनो. इथं तसं डिझाईन पण आहे, आणि मिटलेले कोण इथं दिसत नाही. चला आपण आतमध्ये जाऊ. खूप प्राचीन मित्रांनो मंदिर आहे हा. पाणी वाहत आहे इथे. इथं पण काहीतरी आहे. तुम्हाला मित्रांनो प्रसाद भेटतो. तुम्ही पाहू शकता कसं नैसर्गिक वातावरण आहे. इकडं नदी, इकडं मंदिर, थंड परिस्थिती. तसंच मित्रांनो, आम्ही इथं आलेलो आहोत मंदिरामध्ये. तुम्ही पाहू शकता खूप प्राचीन मंदिर आहे.
हा बॅनर आता बॅनर पहिल्या काळातले नाहीत, आताचे आहेत. चला मित्रांनो, रेनी सिस्टम म्हणजे काय? हा? प्यायचं पाणी. नाला पण आहे मित्रांनो, ते पाहू शकता. मधात जे काय अभिषेक केले जाते हे याच्या थ्रू बाहेर निघून जाते मित्रांनो. व्हेरी स्मार्टली बघा मित्रांनो. पण आता हे थोडंसं मित्रांनो माझी जी शिवलिंग आहे. मित्रांनो इथं पण शिवलिंग आहे. नाही रे, शिवलिंग नाही ती. काय शिवलिंग शिवलिंग आहे. ती ह्या काळातलीच आहे, पण सिमेंट लावलेली तिला दिसायला. खूप प्राचीन आहेत मित्रांनो. 365 पैकी आम्ही पहिल्या मिंदरू इथं आलेले, बाकीचे आहेत. असं म्हणतात की इथल्या राजानं चारुक्षेत्र चारठाण्याचा एक राजा होता मोठा, ती खूप मोठा शिवभक्त होता. त्याचं असं म्हणणं होतं की मी 365 दिवस हे बघा सकता बकासूर इसके माँ की चूत. मायचा घंटी लागली डोक्याला. घेऊन चल बरं पाणी घेऊन. हापच नाही हापशी स्टॉप केला